Hello friends, welcome to our video of supplementary angles. विद्यार्थी मित्रांनो, पूरक कोण या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. In last few videos we have seen some information about angles and types of angles. And in the types of angles we have seen about the adjacent angles and complementary angles. Now today we are going to see about supplementary angles, which is the type of angles. Now let's see what is mean by supplementary angles. चला तर मग पूरक कोण म्हणजे काय ते आपण पाहूयात. Here you can see a figure here. In this figure you can see two angles are given. Angle PQR which measures 110 degree, then angle MNT which measures 70 degree. विद्यार्थी मित्रांनो, आपण या आकृतीमध्ये दोन कोण पाहत आहात. यापैकी मापकोन PQR 100 अंश 110 अंश असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मापकोन MNT हा 70 अंश असल्याचं आपल्याला दिसून येतं. Now if we take the sum of measures of these two angles, then we find that their sum is 180 degree. आणि आपण जर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली तर ती आपल्याला 180 अंश असल्याचं दिसून येतं. सो व्हेन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180 डिग्री, देन दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल्स. मग जेव्हा दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते तेव्हा अशा कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेलच कोटी कोण कशाला म्हणतो आपण. जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्यांना परस्परांचे कोटी कोण म्हणतो. त्याचप्रमाणे जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येत असेल तर त्यांना परस्परांचे आपण पूरक कोण असं म्हणायचं. ओके, सो फ्रॉम दिस फिगर angle PQR and angle MNT are supplementary angles of each other. Now let's see one more example of supplementary angle. Here you can see a figure in which two angles can be seen. Angle ABD which measures 120 degree, then angle DBC which measures 60 degree. Now if you take their sum, then obviously it is equal to 120 degree plus 60 degree, that is 180 degree. So by the definition of supplementary angles, angle ABD and angle DBC are supplementary angles. म्हणजेच पूरक कोणांच्या व्याख्येवरून काय व्याख्या आहे पूरक कोणांची. जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येत असेल तर ते परस्परांचे पूरक कोण आहेत. म्हणजेच कोण ABD आणि कोण DBC हे परस्परांचे पूरक कोण या ठिकाणी होतात. नाव लेट्स सी वन प्रॉब्लेम हियर. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूरक कोणावरती एक गणित पाहणार आहोत. एक उदाहरण पाहूयात. व्हॉट इज द प्रॉब्लेम. फाइंड द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ 115 डिग्री. 115 अंश माप असणाऱ्या कोणाच्या पूरक कोणाचं माप आपल्याला शोधायचं आहे. सो लेट्स फर्स्ट सपोज दॅट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल BX. आपण त्या पूरक कोणाचं माप X आहे असं गृहीत धरूया. देन ॲज वी हॅव सीन द सम ऑफ मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. सो वी कॅन राईट X प्लस 115 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आणि म्हणून यावरून आपण एक इक्वेशन लिहू शकतो. या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश दाखवायची आहे, म्हणजे X अधिक 115 बरोबर 180 अंश. सो सॉल्व दिस इक्वेशन. फर्स्ट एलिमिनेट 115 फ्रॉम लेफ्ट हँड साईड. आधी आपण 115चा लोप करूया. फॉर दिस वी हॅव टू सबट्रॅक्ट 115 फ्रॉम बोथ टू साइड्स. यासाठी आपल्याला दोन्ही बाजूतून 115 वजा करायचे आहेत. On simplification, 115 minus 115 gets 0, means only remains X to the left hand side, and on right hand side 180 minus 115 that is 65. म्हणजेच आपण हे समीकरण सोडवल्यावर X बरोबर 65 अंश आल्याचं आपल्याला दिसून येतं.
Then again let's see one more problem. If angle A and angle B are supplementary angles and measure of angle B is equal to x plus 20, then what would be measure of angle A? जर कोण A आणि कोण B एकमेकांची पूरक कोण दिले असतील आणि त्यातल्या कोण B चं माप x अधिक 20 अंश दिलं असेल तर कोण A चं माप किती असेल? लेट्स फाइंड द आन्सर. चला तर मग आपण उत्तर शोधूया. We are given that angle A and angle B are supplementary angles. कोण एक आणि कोण B हे एकमेकांचे पूरक कोण आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. So by their property we can write measure of angle A plus measure of angle B is equal to 180 degree. म्हणून आपण या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश दाखवली आहे. Then substitute value of measure of angle B, that is x plus 20 here. Then try to solve this equation. For this we will first eliminate 20 from left hand side, that is measure of angle A plus x plus 20 minus 20 is equal to 180 minus 20. To solve this equation we have subtracted 20 from both sides. On simplification 20 minus 20 gets 0, means on left hand side remains measure of angle A plus x, and on right hand side 180 minus 20 means 160 degree. Then to find measure of angle A we have to eliminate x here, that is subtract x from both sides, that is measure of angle A, it becomes 160 degree minus x. आपण दोन्ही बाजूतून इथून x वजा करूयात आणि डाव्या बाजूतून x वजा x शून्य होतात आणि उजव्या बाजूतून 160 वजा x म्हणजे 160 वजा x हे मेजर ऑफ अँगल A, कोण A चं माप होईल. सो इन दिस वे मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 160 डिग्री 160 मायनस x डिग्री. तर अशा प्रकारे आपण कोण A चं माप 160 वजा x अंश आहे असं इथे दाखवलं आहे. सो इन दिस वे स्टुडंट्स वी कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम ऑन सप्लिमेंटरी अँगल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सप्लिमेंटरी अँगल्स पूरक कोण यावरचे अशी कोणतेही गणित असू द्या आपण या प्रकारे सोडू शकतो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे गुणधर्म माहीत पाहिजे आहेत. कोटी कोण असेल, पूरक कोण असेल यावरची गणित आपण सोडू शकतो. सो इन दिस वे, इन दिस व्हिडिओ वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय सप्लिमेंटरी अँगल्स. देन वी हॅव सीन मेनी एक्झाम्पल्स on supplementary angles and some problems also. So I hope you got this content of this video very well. If you have any doubt regarding this content, then do watch this video again and again and have more practice, because practice makes man perfect. Okay, so thank you for watching this video.